रुचिता दामदार सारखी मी टिंब व्यक्ती आयुष्यात नाही पाहिली, खरंच नाही. माणसाने एवढं कुचकं कसं काय असू शकतं यार, एवढं कुचकं. किती ओव्हर करते ती, अख्खा महाराष्ट्र बघतोय, त्याला कळते तू काय वागते, कशी वागते. मी तन्वीचं फेवरिझम नाही करत आहे, बट माणूस सकाळी उठतोय, नाचतोय 10 मिनिटं 2 मिनिटं काय आहे ते, नाचून झाल्यानंतर टाइमपास बिमपास फिरून चहा बी येतो आणि परत झोपतोय. हे कसं शक्य आहे? आणि मुद्दाम चालले, मुद्दाम. कारण त्याच्यानंतर तन्वीने तिला उठवलं, मग बाई फिरते, टाइमपास मारलाय, गप्पा चाललाय, हे काय? मग तिला त्रास देण्यासाठी ही काय करेल यार? मान्य आहे का तू एक नंबरची जळकुटी आहेस, हे सरळ सरळ दिसतंय, पण तरी तू एवढं ओव्हर करतेस की महाराष्ट्राला तू फेक वाटतेस. खरंच कोणाच्याच आई वडिलांना, कोणत्याच महाराष्ट्रातल्या व्यक्तीला हे नाही आवडणार तुझं वागणं. एक तर तू बेडवरती चपला घेऊन झोपतेस, वरून ती काय बोलली तर नाही सगळंच करतात असं करतात. अरे तिचं म्हणणं तर बरोबर आहे. आणि सागर कारंडे, तुझ्यासारखा दोघला माणूस मी नाही पाहिला. भाऊ तुला त्या दिवशी पण भाऊच्या धक्क्यावरती बोलले की तन्वी सांगत होती ना नियम बदलायचे आपल्याला, की घरामध्ये अपशब्द शिव्या देणं बंद करा, पण तू त्याच्या अपोजिट होता. आज ती तन्वी बोलते की बेडवरती झोपताना चपला काढून झोपा. त्याच्याही तुम्ही अपोजिट आहात. आय थिंक तुमची वेळ आली घराच्या बाहेर जायची. तुमचा निळू फुले आता तुम्ही घराबाहेरच दाखवा. घरात तुमची जागा नाही, खरंच जागा नाही. तुम्ही काहीच करत नाही, तुम्ही फक्त रुचिताची बाजू घेताय बास. आणि हे अख्खा महाराष्ट्र पाहतोय आणि तुम्हाला बाहेर खूप शिव्या घालतात, खूप जास्त. आणि दुसरी गोष्ट, तन्वीला एवढा चाव्या लगेच कसं काय भेटल्या रे? आताच मी तन्वीची बाजू घेतली, पण हा एक पॉईंट आहे माझा की तिला चाव्या एवढं लवकर कसं काय भेटल्या? बाकीचे सगळे होते, ती जाते चावी भेटते, जाते चावी भेटते, जाते चावी भेटते, 3 वेळा झालं बाई. ही काय पद्धत आहे? मान्य प्रभू पण होता सोबत, पण चावी भेटते कसे? रुचिताला पहिल्यांदा भेटली आहे, कारण ती पहिल्यांदा पळत गेली होती, ती तन्वीला सुद्धा भेटली असती. मला असं वाटतं का तन्वीला माहिती होतं का चाव्या कुठे आहे? की तिला कळलं होतं थोडं. हा मला एक डाऊट आलाय बिग बॉसवरती, खरंच डाऊट आलेला आहे. आणि अनुश्री, तिचं काही बोलायचंच नाही, ती नक्की कळतच नाही मला ती कोणत्या साईडला आहे. मला आता ती जरा डाऊट यायला लागला की ती टोळी सोडणार आहे, कारण तिला भाऊच्या धक्क्यावरती खूप वेळा बोलण्यात आले, त्यामुळे ती सोडत चालली तन्वी सारखी. आजचा टास्क खूप सुंदर होता. 6 जणांचे ग्रुप केले होते, कोण टॉप 2 कोण बॉटम 2 सांगा, काहीतरी असेल त्याच्या पुढे. पण त्यांनी ग्रुप्स पण भारी केले, खरंच पाहण्यासारखे, की त्यांचं एकमत नाही होणार. त्याच्यावरतून पण ते चमन चोंगे, रोशन आणि सचिन यार, ते शेवटला ती दीपाली आणि राकेश सावंत बोलते की टॉप 2 आम्ही तुला करतो, त्या राकेश सॉरी त्या विशालला आणि अनुश्रीला करण्यापेक्षा. तरी तुम्हाला नाहीच म्हणायचंय. अरे ही काय पद्धत आहे? म्हणजे एखादं माणूस तुम्हाला सगळं वाढतंय तर तुम्हाला जेवायचं, तुमच्या नाड्यात कोंबायचं का एखाद्या माणसाने? अरे काय बावळटपणा आहे. खरंच ना, तुम्हाला आहे ना ते विशालसाठीच खेळायचे, बाकी तुम्ही कोणासाठी खेळत नाही. तो रोशन तेच करत होता, आता सचिन भाऊ तुम्ही तेच करायला लागलेत. बास, तुम्ही एकदा आहे ना बिग बॉसच्या दारातून आतमध्ये आलेत, म्हणजे फेरी मारून आलेत अख्खे हो. परत हे नका वागू, जरा चांगलं वागा. ते दोघी चान्स देतात ते घ्या. आणि तन्वीच्या बाबतीत रुचिता आहे ना खरंच चुकीचं वागते. असं काही नाही की मला तन्वी खूप आवडते, रुचिता आवडत नाही, असं काही नाही. बट ते रुचिताचं वागणं आहे ना, ते सरळ सरळ दिसते आणि टोचते डोक्यामध्ये. मला लय राग येतोय, का माहिती का राग येतोय. मागाशी मी असं काहीतरी करणार होतो, पण लय राग येतोय यार. काहीतरी केलं पाहिजे. मला असं वाटतं आता 100 to 1 असं उलट मोजावं लागेल राग आल्यावरती. आणि विचार करा, मला 1 तास पाहून राग येतोय, त्या घरातल्या लोकांना राग नसेल येत का रे? काय त्याला कळतच नाही ही रुचिता काय वागते. म्हणजे काही बडबड मुना विनाकारण काही ना काहीतरी खोड्या काढायच्या, मग बोंबलत बसायचं. नंतर भाऊच्या धक्क्यावरती भाऊ बोलले, हे कानासाठी तू आली चमन चोंगे? अरे काय बोलू आता मी, डुचके. अजून काय शिवाय देते ती काय माहिती. कोल्हापूरच्या लोकांच्या शिवाय मस्त असतात, पण तिच्या तोंडून आहे मला काही चांगलं वाटत नाही रिअली. मी तो दिवस आहे ना सुवर्ण दिवस म्हणून लिहून ठेवेल, ज्या दिवशी रुचिता जामदार घराबाहेर जाईल. बस एवढीच माझी शेवटची आता इच्छा आहे. तिला बाहेर काढा, आता अभिजित बिचुकलेला घ्या आणि त्या दोघांची भांडण लावून द्या आईच्या गावात पंढरपूर. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा.